महायुती सरकार शेतकरी विरोधी, नाना पटोले। भाजप आणि महायुती सरकार शेतकरी विरोधी आहे, त्यांच्या कृतीतून शेतकऱ्यांवर अन्याय सुरू आहे असा टोला आमदार नाना पटोले यांनी लगावलाय। विकासाच्या नावाने शेतकऱ्यांच्या जमिनी कमी किमतीत कशा घेता येतील आणि शेतकऱ्यांच्या टाळूवरची लोणी कसं खाता येईल याचा प्रयत्न सुरू आहे। जिथला राजा व्यापारी तिथली जनता भिकारी अशी म्हण आहे, तशी परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे असे पटोले म्हणाले। 12 रुपये मिलते हैं, फिर सरकार कटौती कर रही है, लेकिन सरकार का कहना है कि ऊपर जो है गुमराह कर रहा है, कोई ये लाडली बहना से धोखाधड़ी करने का काम ये सरकार का है और कर रहे हैं। और ये आक्षेप हमने शुरुआत में ही लिया था, तो भी ये सरकार ने चुनाव को नजर रखते हुए 1500 रुपये देने का वादा किया था, 1500 रुपये दिया। जो बहनों ने एप्लीकेशन किया था, जो फिर वो बांग्लादेश की हो, वो उत्तर प्रदेश की हो, बिहार की हो, जो लोग नियम में नहीं, जो बहना नियम में नहीं बैठी थी, वो सब बहनों को इन लोगों ने पैसे देने का वादा किया था और दिया। और उस समय इन लोगों ने चुनाव के सामने जाते समय कहा था कि 2100 रुपये हम देंगे, हमारी सरकार आने के बाद। अब सरकार आई, बहुमत में सरकार आई, और सरकार विधानसभा में और जब पब्लिक में जाती कि लोगों ने हमको बहुमत दिया, ये सब लाडली बहना से मिला। लेकिन उसी लाडली बहना से धोखाधड़ी करने का काम इन्होंने किया। आज की कैबिनेट में भी जो निर्णय हुआ है कि 500 रुपये देने का, तो वो निर्णय आया है। और लाडली बहना के ऊपर ही ये करना कि लाडली बहना को हमने पैसा दिया, इसलिए हमारे पास विकास के लिए पैसा नहीं, हमें निराधार को पैसे देने को पैसा नहीं, सरकार की विविध योजना चलाने के लिए पैसा नहीं। ये जितना भी पैसा जो विकास का है वो हम लाडली बहना को दे रहे हैं। इस तरह का आरोप लाडली बहना के ऊपर लगाने का पाप भी इन लोगों ने, ये लोग कर रहे हैं। इसका मतलब है कि लाडली बहना से धोखाधड़ी करने का पाप भाजपा और महायुति की सरकार ने किया है। लेकिन परसों अजीत पवार ने अपने भाषण में कहा कि 100 जिलों में उन्होंने बारामती में 1100 करोड़ का निधि जो है वो लाया हुआ है। बल्कि एकनाथ शिंदे तो अमित शाह को मिलकर कहीं न कहीं शिकायत करते नजर आ रहे हैं, उनको फंड नहीं मिल रहे। देखो, ये 3 मुही सरकार है। ये सरकार राज्य की तिजोरी, जनता का पसीने का पैसा लूटने में लगी हुई है। कौन अपने हिस्से में ज्यादा पैसा लेके जा रहा है, उसके ऊपर ये इनकी शर्त लगी हुई है, होड़ लगी है। और इसलिए अजीत पवार ने जो बात कही कि मैंने तो लेके गया, अब तुम्हारे पास क्या है तुम देखो। तो ये जो राज्य की तिजोरी को लूटने का काम ये सरकार ने शुरू किया है, उसका परिणाम है। और राज्य के उप मुख्यमंत्री और वित्त मंत्री अजीत पवार ने जो दावा किया है, बिल्कुल उसी है कि मैं ज्यादा लूट रहा हूँ तुमसे, ये बताने का काम वो कर रहा है। नाना, रॉबर्ट वाड्रा को ईडी का समन भेजा गया, 2008 का जो मामला है लैंड डील से जुड़ा हुआ। देखो, मैं एक आपको बताता हूँ कि बीजेपी कांग्रेस को घबराई हुई पार्टी है। जब भी कोई भी राज्यों में चुनाव आते हैं तो इसको नजर रखकर इस तरह की नरेंद्र मोदी हो या अमित शाह जी हो, वह अपने लेवल पे ईडी की कार्रवाई करते हैं। कांग्रेस के शीर्ष नेता को डराने का पाप करते। कांग्रेस डरने वाली पार्टी नहीं है, जो पाप किया नहीं उसको डरने का कोई कारण नहीं होता। और कांग्रेस पूरी ताकत के साथ लड़ेंगी। और कांग्रेस का एक ही उद्देश्य है कि ये जो धार्मिक विवाद पैदा कर देश को तोड़ने का काम जो केंद्र की नरेंद्र मोदी की, पहले मराठी का तो पण मला आपल्याला लक्षात असेल की या योजनेच्या बद्दलचा जे काही मत आम्ही त्या काळात मांडलेलं होतं की लाडक्या बहिणीला आमिष दाखवून तिचे मत घेण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे। ती गोष्ट आता सत्य निघालेली आहे। 1500च्या जागी 2100 रुपये देण्याचा निवडणुकीमध्ये यांनी शब्द दिलेला होता, त्या पद्धतीने जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं। पण आता 500 रुपये देण्याचा निर्णय हे सरकार करते आहे। म्हणजे लाडक्या बहिणीला फसवण्याचं पाप या लोकांनी केलं। आता लाडक्या बहिणीचा शाप या सरकारला लागल्याशिवाय राहणार नाही। एकीकडे भगिनींना पैसे देण्याचा, लाडक्या बहिणीला पैसे देण्याचा निर्णय घेतला आणि एकीकडे महागाई वाढवून त्या लाडक्या बहिणीला लुटायचे काम, ते पाप करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे। त्यामुळे एकीकडे महागाईचा सामना आमच्या लाडक्या बहिणीला करावा लागतोय, गृहिणीला करावा लागतोय, आणि एकीकडे लाडक्या बहिणीच्या नावानं खापर पडून ही लाडक्या बहिणीमध्ये आमचे सगळे पैसे गेले।
त्यामुळे आता आमच्या जो विकासाला जे पैसे राहिले नाहीत, निराधार महिलांना पैसे द्यायला राहिले नाहीत, अशा पद्धतीच्या बोंबा मारायला सुद्धा या मंत्रिमंडळातले मंत्री मागं पडत नाही असं चित्र आपण पाहतोय. सर, शेतकऱ्यांचे पण कर्जमाफी संदर्भामध्ये आठ लाख महिला कट होणार आहेत लाडकी हे महिला हे कर याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला असं पाहायला मिळते आहे की ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये या लोकांनी मागेल त्या लाडक्या बहिणीला आम्ही 1500 रुपये देऊ असं सांगितलेलं होतं, पण आता आपण पाहतोय की त्याला नियम लावले गेले आणि हे नियम लावू आज जवळपास 8 लाख महिला त्या ठिकाणी कमी करण्याचं पाप सुद्धा या ठिकाणी केलं गेलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीशी सर्रास धोका करण्याचं काम महाराष्ट्राच्या भाजप महायुतीच्या सरकारने केलेलं आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे. हमने देखा है कि आज महाराष्ट्र में वारंवार जे आहे संजय शिरसाट असतील किंवा चंद्रकांत ठाकरेंना महायुतीसोबत येण्याची इच्छा आहे, काय असं दिसतं तुम्हाला सगळं? बघा, मला त्या विषयावरती चर्चा करायची नाही, तो विषय काँग्रेस पक्षाचा नाही. त्यामुळे कोण कोणाबरोबर जाणार आहे, कोण कोणाबरोबर येणार आहे याच्यावर आम्हाला चर्चा करायची नाही, तो आमचा विषय पण नाही. नाना, शुक्रवार तुमची बैठक आहे, काय गुजरात प्रमाणे मोठे बदल होतील? शुक्रवार तुमची मुंबईत बैठक आहे नेत्यांची, काय मोठे बदल अपेक्षित आहे? नाही, संघटनात्मक बदल आमचे नवीन प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत आणि आम्ही जे काही नियम ठरवलेले आहेत त्या नियमामध्ये जिल्हाध्यक्ष असतील, प्रदेश पदाधिकारी असतील, परवा जी काही कार्यकारिणीची बैठक आमची अहमदाबादमध्ये झाली त्याच्यामध्ये जे काम न करणारी जी काही पदाधिकारी आहेत त्यांना काढून काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी संधी देण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे अनेक बदल त्याच्यामध्ये परवा आमची बैठक आहे काँग्रेस पक्षाची, त्याच्यामध्ये ते घेतले जातात. मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे आणि यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भूसंपादनाचे पैसे जे आहेत ते व्याजाने पहिले 15% शेतकऱ्यांना मिळायचे, आता 9% केलेले आहे. कुठेतरी शेतकऱ्यांच्या तोट्याचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतो. भाजप आणि महायुती हे दोघंही शेतकरी विरोधी आहे हे आम्ही अनेकदा सांगितलं आणि आता त्यांच्या कृतीमधूनही आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या या कृतीमध्ये सातत्यानं शेतकऱ्यांना अन्याय करणं हे त्यांचं काम चाललेलं आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला भाव देणं नाही, अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं, त्याचा मोबदला अजूनपर्यंत मिळालेला नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये धोकाधडी झाली आणि त्याचप्रमाणे विकासाच्या नावाने शेतकऱ्यांच्या जमिनी कमी किमतीमध्ये कशा आपल्याकडे ओढता येईल आणि मलिंदा कसा खाता येईल, शेतकऱ्यांच्या टाळवरचं लोणी कसं खाता येईल याच्यावरचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. पहिले आपल्याला ज्या जमिनी संपादित केल्या जात होत्या त्या जमिनी संपादित केलेल्या जमिनीचे पैसे वेळेवर मिळाले नाहीत तर त्याला 15% त्याच्यावर व्याज दिला जात होता. आज जो शासनाने निर्णय केला त्याला आता 9% त्या ठिकाणी व्याज द्यायचा निर्णय केला. याचा अर्थ हे बनियाचं सरकार आहे आणि व्यापाऱ्याचं सरकार आहे. हे सरकार उद्योगपत्यांचं आहे आणि असं एक मन आहे की जिथला राजा व्यापारी तिथली जनता भिकारी आणि त्याच पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये व्यापारी लोक या सत्तेमध्ये बसलेले आहेत. जनतेला कसं लुटता येईल, शेतकऱ्याला कसं लुटता येईल त्यावरचा यांचं काम चाललेलं आहे आणि म्हणून त्यांचे निर्णय हे त्या पद्धतीने येताना आपण पाहतो आहे.